मित्रहो नमस्कार. याचं शीर्षक बेकाबू शरद बाबू असं वाचून आपल्याला असं वाटेल की मी काय बोलणार आहे. मी तुम्हाला शरद पवारांनी नुकतीच केलेली 3 विधानं म्हणजे एकाच सभेत केलेली 3 भाषणं, एकच भाषण आणि त्याच्या 3 वेगवेगळ्या बातम्या आणि या प्रत्येक विधानाचा संदर्भ घेऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खरोखरच शरद बाबू बेकाबू झाले आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. बेकाबू हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. काय आहे त्या माझ्या म्हणण्यामागचं कारण हे तुमच्या लक्षात येईल. शरद पवारांनी उस्मानाबादच्या दौऱ्यामध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात एक राष्ट्रवादी काँग्रेस हा गांधी नेहरूंची विचारधारा मानणारा पक्ष असल्याचं शरद पवार भाषणात म्हणाले. तुम्ही ते बघत आहात. दुसरं विधान आहे शरद पवारांनी स्वतःच्या वयाविषयी केलेलं. ते म्हणाले, काही जण म्हणतात मी म्हातारा आहे पण मी अजिबात म्हातारा नाही, मी तरुण आहे. हे दुसरंही विधान तुम्ही बघत आहात. आणि तिसरं विधान आहे, एकदा नव्हे 4 वेळा मी राज्याचा मुख्यमंत्री झालो आहे. आता या विधानांचा समाचार आपल्याला घ्यावा लागेल. शरद पवारांनी ही 3 वाक्य महत्त्वपूर्ण या भाषणात बोललेली आहेत. शरद पवारांना अजूनही वाटत नाही की ते म्हातारे आहेत. वय वर्ष 82 कडची वाटचाल त्यांची सुरू आहे आणि 82व्या वर्षी सुद्धा म्हातारा नैतुकी अवघे पाऊणशे वयमान, खरं तर पाऊणशेच्या पुढे गेलेले आहेत. दंताजींचे ठाणे उठले नन्ना करीते मान, अशी अवस्था असताना सुद्धा शरद पवारांना आपण म्हातारे झालोत असं वाटत नाही. त्यांचा नातू रोहित पवारांचे केस देखील आता पांढरे दिसू लागलेले आहेत आणि त्यामुळं रोहित पवारच आता प्रौढावस्थेकडे चाललेले असल्यामुळं शरद पवार म्हातारे आहेत असं म्हणण्याला वाव आहे. पण शरद पवार स्वतःला म्हातारे समजत नाहीत. याचा अर्थ आहे राजकारणामध्ये अजून काहीतरी उलथापालथ त्यांना करायची आहे. शरद पवार दुसरं वाक्य म्हणाले की नेहरू आणि गांधींच्या विचारावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मला खूप हसू आलं याचं. शरद पवार नेहमीच फुले, शाहू, आंबेडकर या विचारसरणीवर चालणारे असतात आणि फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेऊनच त्यांनी आजवर राजकारण केलं आहे. फुलेंच्या खोट्या कथा सांगितल्यात, जॉर्ज पंचमवाल्या. शाहू महाराजांच्याही कथा ते सांगतात. आंबेडकरांच्या विषयातही ते बोलतात. बऱ्याच वेळेला इतिहास तोडून मोडून सांगतात आणि नेहमीच ठामपणानं मांडतात की महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारावर चालतो. राष्ट्रवादी काँग्रेसही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारावर चालतो. पण अचानक शरद पवारांना उस्मानाबादेत साक्षात्कार झाला आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहरू गांधींच्या विचारावर चालणारा असल्याचं लक्षात आलं. आता यातले गांधी कोण? महात्मा गांधी की सोनिया गांधी की राहुल गांधी की राजीव गांधी की इंदिरा गांधी? कोणत्या गांधींच्या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस चालतो हे मात्र शरद पवारांनी स्पष्ट केलेलं नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आणि जरा हा विस्तारानं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शरद पवार म्हणाले की मी एकदा नव्हे 4दा राज्याचा मुख्यमंत्री बनलो आहे. पुढचंही हिनवणारं वाक्य ते बोलले. हे जमलंय का कोणाला? आता शरद पवारांना 4 वेळेला राज्याचं मुख्यमंत्री होता आलं ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांचा एकूण कार्यकाल तपासून बघण्याची गरज आहे, जो मी तुम्हाला जरा नीट सांगतो. यशवंतराव चव्हाण राज्याचे 933 दिवस मुख्यमंत्री राहिले. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 4 कालखंडात 2413 दिवस राहिले. साधारणतः 6 वर्षाचा कालखंड तो होईल. पण विलासराव देशमुख शरद पवारांच्या पेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेत, 2681 दिवस. आणि सर्वाधिक काळ राहण्याचा मान हा वसंतराव नाईकांच्या नावाने जातो. ते राज्याचे सर्वाधिक काळ 13 वर्षापेक्षा अधिकचा काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. वसंतराव, विलासराव आणि त्यानंतर शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातले हे 3ऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत. टर्म पूर्ण करण्याचा विषय जर गृहीत धरला तर वसंतरावांच्या नंतर हा बहुमान जातो तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच. त्यांनीच आपली 5 वर्षाची टर्म पूर्ण केली. शरद पवारांना एकदाही आपली 5 वर्षाची टर्म पूर्ण करता आली नाही. ते साधारणतः 1978 ते 80 या कालखंडात मुख्यमंत्री बनले. 1 वर्ष 7 महिने होते.
26 जून 1988 ते 1990 या काळात मुख्यमंत्री बनले, 1 वर्ष 10 महिने होते. 4 मार्च 1990 ते 25 जून 1991 1 वर्ष 3 महिने मुख्यमंत्री होते. 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 या कालखंडात मुख्यमंत्री बनले, ते 2 वर्ष मुख्यमंत्री राहिले. बरं, त्याच्या पुढचं लाजिरवाणी गोष्ट सांगतोय, जी पवारांना सांगताना सुद्धा अक्षरशः लाज वाटायला हवी. ज्या वेळी शरद पवार मुख्यमंत्री बनले तेव्हा ते काँग्रेसकडून आलेल्या बहुमताच्या जोरावर बनलेत, राष्ट्रवादीच्या नव्हे. एकदाही राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री शरद पवारांना करता आलेला नाही. त्यामुळे उगाच मी बनलो म्हणून बनवायची गरज नाही आम्हाला. एक. आणि दुसरी गोष्ट, शरद पवारांच्या नेतृत्वात ज्या वेळेला निवडणुका लढलेल्या आहेत त्या वेळेला, म्हणजे शरद पवार पुलोदमधून नंतर मग काँग्रेस पक्षात आले आणि काँग्रेस पक्षात आल्यावर 1990ला त्यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली, तेव्हाही शरद पवारांना आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आलं नव्हतं. त्यावेळेला काँग्रेसला पहिल्यांदा युती नावाचा प्रकार, तडजोड नावाचा प्रकार करावा लागला होता. याआधी काँग्रेस स्वतःच्या बळावर सरकार बनवत होती. 1990च्या निवडणुकीनंतर जेव्हा 95ची निवडणूक शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये लढवली गेली, तेव्हा काँग्रेसनं आपलं बहुमत गमावलं, सत्ता गमावली. आधी तर काँग्रेस आपलं गमवत आली, सगळं हळूहळू संख्या कमी होत होती. जेव्हा राज्यात शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या गेल्यात, तेव्हा काँग्रेसचं खच्चीकरण झालंय. काँग्रेसनं आणलेल्या बहुमतावर शरद पवार 3 वेळेला मुख्यमंत्री बनले. आणि कशाला 4 वेळेच्या गोष्टी करता पवार साहेब? मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतोय. कोण कोण मुख्यमंत्री बनलंय? असं मुख्यमंत्रीपद तर दीर्घकाळ आजकाल तुमच्यापेक्षाही तरुण असलेल्या नवीन पटनायकनी उपभोगलेला आहे. स्वतःचा पक्ष, स्वतःचं बळ, कुबड्या नव्हे, ना सोनियांची चाकरी, ना मोदींच्या दारी, ना कधी शिवसेनेच्या घरी, असं न करता नवीन पटनायकनी मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे. बाकी सोडून द्या पवार साहेब. ज्यांचे गुरु असल्याचा टेंभा तुम्ही मिरवता ते नरेंद्र मोदी देखील 4 वेळेला मुख्यमंत्री बनलेत. केशुभाई पटेलांचं सरकार असताना भाजपच्या बहुमतावर एकदा, आणि त्यानंतर स्वतःच्या बळावर बहुमत मिळवून 3दा, आणि त्यानंतर पूर्ण देशात बहुमत मिळवून 2दा देशाचे पंतप्रधान झालेत. आप किसकी बात कर रहे हो? 7 आणि 8 खासदाराच्या बळावर कृषी मंत्रीपद घेऊन धन्य झालेले तुम्ही, महाराष्ट्रात कोण नको त्रास म्हणून संरक्षण मंत्री म्हणून आणलेले तुम्ही, स्फोट झाल्यावर तिथल्या त्रासाला कंटाळून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलेले तुम्ही, तुमच्या प्रत्येक वेळी काँग्रेस पक्षाला बहुमत गमवावं लागलेलं आहे. आणि कशाला सांगताय आम्हाला की 4 वेळेला मुख्यमंत्री बनलोय? 4 टर्म मिळून सुद्धा 8 वर्ष होत नाहीत, तेवढी आमच्या विलासरावांनी उपभोगलीत. तुम्हाला तुमच्या पोरीला साधं मंत्री करता आलं नाही, शंकररावांच्या नंतर आपल्या पोराला मुख्यमंत्री बनवून टाकलेलं आहे. एकमेव उदाहरण आहे असं पवार साहेब, दुसऱ्या कुणाचं नाही आहे. त्यामुळं मोदी काय, पटनायक काय, पश्चिम बंगालमधले काय, तामिळनाडूतले काय, सगळे आपल्यापेक्षा ज्युनियर नेते दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं शरद बाबू बेकाबू झाले जे म्हणालो ना, ते याच्यामुळेच म्हणालो मी. खरं तर शरद पवारांना आपलं मुख्यमंत्रीपद सातत्यानं टिकवता आलं नाही, आपल्या पक्षाला बहुमत राखता आलं नाही, स्वतःच्या पक्षाला एकदाही नंबर 1चा पक्ष म्हणून मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही. कुछ तो गडबड करो. या जातीच्या विरोधात ती जात भडकवून टाका, या जातीच्या नेत्याचं शिरकाण करा, या जातीच्या नेत्याला उभं करा. कधी छत्रपतींचा छत्रपती पण जाग करा, तर कधी चंद्रकांत खैरेंची जात घोषित करून त्याला औरंगाबादच्या निवडणुकीत पाडून टाका. या असल्या उद्योगाशिवाय आपण काहीही केलेलं नाही. म्हणूनच वयाच्या 82व्या वर्षी शरद पवार बेकाबू झालेत, एवढंच मला वाटतं, आणि तेच आपल्या समोर मांडायला आलो आहे. नमस्कार.